सांभाळणारे ब्रह्मांडाचे नायक म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवार्थ्याच्या मागे अखंड वरदहस्त ठेवणाऱ्या स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतात. कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या का वाढत आहे? या युगामध्ये माणसाचे जीवन हे तणावपूर्ण आणि समस्यांनी भरलेले आहे. या सर्व गोंधळामध्ये महाराजांची भक्ती आणि श्रद्धा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. महाराजांची उपासना ती कठीण नाही, ती कोणत्याही वयोगटातील कोणत्याही परिस्थितीत असलेल्या व्यक्तींना सहज करता येते. फक्त स्वामींचे नाव जरी घेतले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो. हा साधेपणा आणि सहजता लोकांना आकर्षित करत आहे. आज भारतभर आणि परदेशातही महाराजांची मंदिरे, मठ, केंद्र हे भक्तांना एकत्र आणत आणि त्यांच्या श्रद्धा वाढवत आहेत. पूर्वी महाराजांची महती प्रामुख्याने संत, गुरु किंवा ग्रंथांच्या माध्यमातून पसरायची, पण आता सोशल मीडिया, यूट्यूब यामुळे स्वामी महाराजांचा महिमा हा जगभर पसरला आहे. त्यामुळे नवीन पिढी ही स्वामींच्या शिकवणीशी जोडली जात आहे. कठीण प्रसंगात लोकांना स्वामींची भक्ती हा मोठा मानसिक आधार वाटतो. कलियुगामध्ये संकटे आणि मोह वाढला तरी लोक महाराजांच्या भक्तीतून आधार आणि समाधान शोधत आहेत. भक्तीच्या या वाढत्या प्रभावामुळे महाराजांचे तेज आणि प्रभाव अधिकाधिक पसरत आहे. महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा स्वामींचे भक्त आजही त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेत आहेत. भक्तांचे अनुभव सांगतात, कोणत्याही संकटाच्या वेळी इतर उपाय काम करत नसतील तर महाराजांचे फक्त नामस्मरण केल्यावर सुद्धा समस्या सुटतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे महाराजांचे वचनच भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा जागवत आहेत, विश्वास दृढ करत आहेत आणि त्यामुळेच कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्री स्वामी समर्थ.